नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 2 जून 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या 2 जून या दिवसातील महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमध्ये ठेवलेले किती टन सोने भारतात परत आणलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 100 टन। मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमध्ये ठेवलेले 100 टन सोने भारतात परत आणलेले आहे। तर मित्रांनो, यामुळे भारताचा एकूण सोन्याचा साठा हा 822 टनावर गेलेला आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। आता भारताकडे सोन्याचा साठा हा 822 टनाचा झालेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावर मतदार जागृतीमध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणत्या 2 राज्याने संयुक्तपणे पहिले स्थान मिळवलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राजस्थान आणि झारखंड। मित्रांनो, सध्याच लोकसभेच्या निवडणुका या पार पडलेल्या आहे। तर या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान सोशल मीडियावर मतदान जागृतीमध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये राजस्थान व झारखंड या 2 राज्याने संयुक्तपणे पहिले स्थान हे मिळवलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। जानेवारी ते मार्च तिमाहीत भारताच्या GDP वाढीचा दर किती टक्के राहिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 7.8%। मित्रांनो, जानेवारी ते मार्च या तिमाहीत भारताच्या GDP वाढीचा दर हा 7.8% राहिलेला आहे। मित्रांनो, या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये म्हणजेच मागच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेचा GDP वाढीचा दर हा 7% राहिलेला होता। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। वर्ल्ड मिल्क डे कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1 जून। मित्रांनो, 1 जून ही तारीख आपण वर्ल्ड मिल्क डे म्हणून साजरा करीत असतो। तर मित्रांनो, या वर्ल्ड मिल्क डेची 2024 ची थीम होती सेलिब्रेटिंग द विटल रूल्स डेअरी प्लेयर्स इन डिलिव्हरिंग क्वालिटी न्यूट्रिशन टू न्यूट्रिश द वर्ल्ड। ही या 2024 दिवसाची वर्ल्ड मिल्क डेची थीम होती। मित्रांनो, या दिवसाची सुरुवात 2001 या वर्षापासून झालेली आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती टक्के दराने वाढलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 8.2%। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही 8.2% दराने वाढलेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थच्या डायरेक्टर जनरलपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, एमॅन्युअल सोबेरियन यांची ही वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थच्या डायरेक्टर जनरलपदी ही नियुक्ती झालेली आहे। मित्रांनो, या वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थची मुख्यालय हे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी आहे। मित्रांनो, ही वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ ही एक आंतर सरकारी संस्था आहे, जी 1924 मध्ये स्थापन झालेली असून ही संस्था जी की प्राण्यांच्या रोग नियंत्रण, समन्वय, समर्थन व प्रोत्साहन देते। हे देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, या प्रश्नासंदर्भात लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। सध्या चर्चित असलेले विवेकानंद रॉक मेमोरियल कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तमिळनाडू। सध्या चर्चित असलेले विवेकानंद रॉक मेमोरियल हे तमिळनाडू या राज्यात आहे।
तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. नवी दिल्ली येथे समर फिएस्टा 2024चे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शिक्षण मंत्रालय. मित्रांनो, नवी दिल्ली येथे समर फिएस्टा 2024चे उद्घाटन हे शिक्षण मंत्रालय या केंद्रीय मंत्रालयाद्वारे करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, या संजय कुमार हे या सचिव शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि शिक्षण मंत्रालय यांचे हे मंत्री आहे. यांनी या राष्ट्रीय बालभवन नवी दिल्ली येथे उन्हाळी पर्व 2024चे उद्घाटन केलेले आहे. मित्रांनो, 29 मे ते 28 जून या दरम्यान महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात 300हून अधिक शिबिरांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. हर्षकुमार जैन यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून निवड झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फिलिपाईन्स. मित्रांनो, हर्षकुमार जैन यांची फिलिपाईन्स देशाचे भारताचे राजदूत म्हणून ही निवड झालेली आहे. मित्रांनो, हे हर्षकुमार जैन सध्या युक्रेन देशाचे भारताचे राजदूत म्हणून तैनात आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, यांच्या संदर्भात तो लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जगप्रसिद्ध काजवा महोत्सव महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात आयोजित केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अकोले. मित्रांनो, जगप्रसिद्ध काजवा महोत्सव महाराष्ट्रातील अकोले तालुक्यात आयोजित करण्यात येतो. मित्रांनो, हा दरवर्षी वळव्याच्या पावसाचे वेध लागले की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात काजव्याचा उत्सव सुरू होतो. हा देखील पहिला पॉईंट लक्षात असू द्या. आणि मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा काजवा महोत्सव हा दरवर्षी भंडारदरा भागात आयोजित केला जातो. हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.